सर आले सगळ्यांनी गायचं स्वागत करायचंय. इंदिरा इंटरनॅशनल स्कूल वाकड ही भावना विद्यार्थ्यांच्या मनातल्या संस्कृती ड्रायव्हर पर्यंत सळाया शिरल्या होत्या. आणि रामकृष्ण हरी, आज आपण निघालेलो आहोत उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल कात्रज या ठिकाणी. दिवाळीच्या दिवसांमध्ये किल्ले बनवण्याची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये इंदिरा नॅशनल स्कूल म्हणजे आमचे विद्यालय जे आहे त्यांचा सांघिक किल्ले बनवण्यामध्ये पहिला क्रमांक आलेला होता. तर ते पारितोषिक घेण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल कात्रज या ठिकाणी. काव्य संस्था यांनी आयोजित केलेली ही अत्यंत सुंदर स्पर्धा होती. चला तर पाहूया त्या ठिकाणी कशा पद्धतीने कार्यक्रम आहे आणि पारितोषिक वितरण कशा पद्धतीने केलं जात आहे. एवढ्या शाळा झाल्या आमच्या विद्यार्थी कवी संमेलनाच्या मार्फत, तर त्यांना एकत्रित करण्याचा हा छोटासा प्रयत्न. तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा नेमकाच कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झालेले होते. आजचा कार्यक्रम हा फक्त पारितोषिक वितरणाचा नसून तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मराठी कवींचे काव्य संमेलन देखील त्या ठिकाणी होते. तर सुंदर सुंदर कविता देखील आम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळणार होत्या. यांनी पटवलेला आहे. कुणी आले सर समोर यावं. सिंधुदुर्ग किल्ला यांनी बनवला होता. मनपा शाळेतून सांगितलं काय स्वागत करायचंय. सर आले सगळ्यांनी गायचं स्वागत करायचंय. शाळेचं नाव आहे इंदिरा इंटरनॅशनल स्कूल वाकड. सरांना विनंती करतो की रामकृष्ण हरी. संस्कृतम ये प्रशंसन्ति संस्कृतिम स्वदेशम ये च शंसन्ति धन्यम जीवन्ति ते नरः. या संस्कृत श्लोकामध्ये 3 लोकांना धन्यता दिली आणि त्याच्यामधला शेवटचा आहे तो म्हणजे जो आपल्या देशाची प्रशंसा करतो. पहिला आहे जो संस्कृतची प्रशंसा करतो, दुसरा जो संस्कृतीची प्रशंसा करतो आणि तिसरा आहे जो आपल्या देशाची प्रशंसा करतो म्हणजे देशाची सेवा करतो. आणि मला वाटतं संस्कृतीचं जतन करणं आणि संस्कृतीची सेवा करणं ते खऱ्या अर्थाने आपल्या काव्य संस्था या संस्थेने हे दाखवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने आपण आपल्या संस्कृतीची जोपासना करायला पाहिजे. खरं तर आजचा काळ जर आपण पाहिला तर सुट्ट्या लागल्या की मुलांच्या मनामध्ये लगेच पिकनिकचा विचार येतो. कुठे जावं, अलिबागला जावं की कुठे जावं, कोणत्या बीचवरती जावं. परंतु मला वाटतं दिवाळीच्या दिवसांमध्ये सुट्ट्यांमध्ये झालेली ही शाळांमध्ये किल्ले बनवण्याची जी स्पर्धा आहे याच्या निमित्ताने कमीत कमी मुलांच्या मनामध्ये ही तरी भावना निर्माण झाली असेल की आपण जो किल्ला आता फोटोत बघून किंवा व्हिडिओत बघून बनवलेला आहे तो किल्ला आपण प्रत्यक्षात जाऊन कमीत कमी एकदा तरी वडिलांच्या बरोबर बघावा, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनातल्या संस्कृतीच्या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच निर्माण झालेली आम्हाला जाणवते. कारण की आमच्या शाळेमध्ये जो आम्ही प्रतापगड बनवला होता, बनवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 2 ते 3 विद्यार्थ्यांनी हा किल्ला बघितलेला होता प्रत्यक्ष जाऊन. परंतु ज्यांनी किल्ला बनवला तो आतापर्यंत सगळ्यांनी ते बघून झालेला आहे. हेच या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने यश आहे. त्यामुळे संस्थेला खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीच्या स्पर्धा त्यांनी नक्की आयोजित करावं यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा प्रदान करतो आणि थांबतो. धन्यवाद. अशा पद्धतीने अत्यंत सुंदर पद्धतीने कार्यक्रम सादर झाला. आपण पारितोषिक स्वीकार केले आणि आपण परतीचा प्रवास सुरू केला. रामकृष्ण हरी. आता समोर आपली जी गाडी चालली त्याच्यावरती पाईप बघा कशी वाहतूक केली जाते. आत्ताच पुण्यामध्ये एक इन्सिडन्स घडलेला. ज्या सळाया आहेत त्या डायरेक्ट एर्टिगामध्ये फार ड्रायव्हरपर्यंत सळाया शिरल्या होत्या आणि आता या अशा पद्धतीनं वाहतूक केली जाते. बघा फक्त पाठीमागून सळाया बांधल्यात, पुढून त्याला काहीसुद्धा बांधलेलं नाही आहे. जर आता एक गाडी समजा चढाला आहे म्हणून ठीक आहे, परंतु गाडी उतारायला लागल्यावरती, गाडीनं ब्रेक मारल्यावरती, स्पीड ब्रेकर आल्यावरती डायरेक्ट सळई जी आहे ती पुढच्या गाडीवरती शिरणार आहे. तर अशा पद्धतीनं वाहतूक केली जाते. ट्रॅफिक पोलिसांचं याच्यावरती लक्ष नाही आहे. आणि आता तुम्ही म्हणाल कोणत्या रस्त्यावरती आहोत आपण, तर मुंबई सातारा जो एक्सप्रेस हायवे आहे त्यावरती आपण आहोत आणि त्यावरती अशा पद्धतीनं वाहतूक चालू आहे. म्हणजे किती निष्काळजीपणाने वाहतूक केली जाते. आणि नवले ब्रिज तर तुम्हाला माहितीच आहे किती फेमस आहे आणि त्यावरती अशा प्रकारे वाहतूक केली जाते.
तर याच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे. धन्यवाद. तर रामकृष्णारी मित्रांनो, तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय शिवराय. रामकृष्णारी.